जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला ते तात्काळ हे करून हे करावं. उपविभाग अधिकाऱ्यांनी मागे दोन मिनटं हे आधी बघ निवेदन पण भिवंडीतील आमच्या चाविंद्रा गावामध्ये सर्वे नंबर 63, 64, 66, 65, सर्वे नंबर 70, सर्वे नंबर 71, सर्वे नंबर 67, 9 आणि 99 चाविंद्रे ह्या सर्वे नंबरमध्ये कुबा बिल्डर्स आणि भिवंडीवाला बिल्डर्स यांनी आपल्या डेव्हलपिंगचं काम चालू केलेलं आहे. डेव्हलपिंगचं काम चालू करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी 100 फूट रस्ता बनवण्यासाठी आणि त्यांच्या बिल्डिंगा उभ्या करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात गौण खनिजचा वापर केलेला आहे, उत्खनन केलेलं आहे. आणि गौण खनिज एवढ्या प्रमाणात आहे की त्याची जी लांबी जी आहे गौण खनिजाची जी त्यांनी पसरवलेली आहे केलेली आहे ती जवळजवळ 500 मीटर लांबी आहे आणि रुंदी जी आहे जवळजवळ 150 ते 100 मीटरपर्यंत अशी रुंदी आहे. आणि त्यातल्या त्यात खोली जी आहे ही 7 ते 8 फूट एवढी आहे. आणि जर आपण मेजरमेंट केलं या संपूर्ण गौण खनिजाचं तर लाखो ब्रास गौण खनिज त्या ठिकाणी या बिल्डर लोकांनी वापरलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक दक्ष नागरिक म्हणून भिवंडीचे मी एक तक्रारी अर्ज 5/5/2026 ला केला. त्याच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी अति तात्काळ असा आदेश काढला की त्या सदरच्या जागी पाहणी करून स्थळ पाहणी करून ताबडतोब मेजरमेंट घेऊन त्यांनासाठी एक टीम पाठवली आणि त्यांना तारीख दिली 18/5/2026. परंतु त्यांनी साहेबांनी ही एक चूक केली की नोटिसा त्यांनी सगळ्यांना पाठवल्या आणि तक्रारदार म्हणून आम्हाला पण पाठवल्या. परंतु ज्या जागेमध्ये मेजरमेंट करायचं होतं, स्थळ पाहणी करायची होती, त्या सर्वे नंबरच्या मालकांना किंवा त्या बिल्डरांना त्याने नोटीस दिली नाही. आणि म्हणून त्या बिल्डरांनी तिथे आपली जी टीम सरकारी गेली होती मेजरमेंट करण्यासाठी त्यांना मज्जाव केला, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. इव्हन ते अशी विषय आहे की त्या संदर्भात पुन्हा आम्ही पाठपुरावा केला, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि वारंवार पाठपुरावा आम्ही तहसीलदार साहेबांकडे घेतोय. परंतु तहसीलदार साहेब जे आहे कशी तरी उडवाडवीची उत्तरं देतात आणि ज्यांची जी ड्युटी आहे ते ड्युटी करण्यासाठी ते कुठेतरी मागे पुढे होत आहेत की त्यांचं हे काम आहे रॉयल्टीच्या संदर्भात रेव्हेन्यू जमा करण्यासाठी सरकारसाठी. परंतु आज आम्ही बघतोय की सतत पाठपुरावा करून सुद्धा तहसीलदार साहेब तिथं जात नाही, अभिजित खोले साहेब जात नाही आणि सरकार पण तिथं जात नाहीये. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि त्यातल्या त्यात विषय की करोडो रुपयाचा रेव्हेन्यू महसूल बडवण्याचं काम जे आहे आपले सरकारी अधिकारीच टोलवाटोली करून करत आहेत. आम्ही जे रॉयल्टी चोरी संदर्भात तक्रार केली होती मे मध्ये, जवळजवळ एक महिना उलटून गेला, कुठलीही कारवाई होत नाही. आम्ही बावनकुले साहेबांना भेटलो. बावनकुले साहेबांनी स्वतः त्यांच्या फोनवरून मला फुलायला दिले. मी कलेक्टरांशी सुद्धा बोललो, परंतु कलेक्टर प्रांत यांनी वारंवार तहसीलदार साहेबांना सांगून सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही. मला तरी वाटतो का तहसीलदार साहेब हे कुठले तरी राजकीय दबावाखाली हे काम करत नाही. आणि जर त्यांनी हा काम केला नाही तर येणाऱ्या 12 तारखेपासून हा महसूल जो सरकारचा जवळजवळ 40 ते 50 करोडाचा महसूल हा जो चोरीचा प्रकरण आहे त्याला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते आम्ही जो महसूल बुडवून देणार नाही. आम्ही येत्या 12 तारखेपासून आम्ही इथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत. भिवंडीवाला बिल्डर व कुबा बिल्डर यांनी जी रॉयल्टीची चोरी केलेली आहे या संदर्भामध्ये तहसीलदारांना पत्र दिल्यानंतर तहसीलदारांनी देखील या ठिकाणी आदेश काढले होते, परंतु त्यांच्या आदेशाचे पालन झालं नाही. त्याच्यामुळे भिवंडीचे सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही माननीय मंत्री महोदय, कलेक्टर महोदयांना देखील भेटलो. त्यांनी आदेश काढून देखील
इथले तहसीलदार किंवा इथलं जे प्रशासन आहे, संबंधित अधिकारी आहेत, ते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दाद देत नाहीत आणि चोरी जे करत आहेत त्यांना त्या ठिकाणी ते सहकार्य करत असतात, अशी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे. या संदर्भात आम्ही वारंवार भेटल्यानंतर देखील ते उडवाउडीचीच उत्तरे मिळत आहेत. त्याच्यामुळं आज आम्ही सुज्ञ नागरिकांनी ठरवलेलं आहे की आमच्या शहराचा, आमच्या गावाचा या ठिकाणी महसूल बुडाला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही येणाऱ्या 12 तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत, असा आम्ही त्यांना तहसीलदारांना थेट इशारा देत आहोत.